गोरेगाव येथे सरपंच संमेलन व आमसभा उत्साहात, जनतेची कामे अडवू नका, आमदार विजय रहांगडाले यांचे कडक निर्देश। नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। गोरेगाव येथील पंचायत समितीच्या वतीने आयोजित सरपंच संमेलन आणि आमसभा आज 20 फेब्रुवारी 2026 रोजी बीव्ही लॉन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय श्री विजयभाऊ रहांगडाले होते। या सभेत तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेण्यासोबतच प्रशासकीय यंत्रणेला जनतेच्या सेवेसाठी अधिक तत्पर राहण्याचे आदेश देण्यात आले। प्रमुख मान्यवरांची उपस्थिती। या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र कटरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। त्यांच्यासह जिल्हा परिषद बांधकाम सभापती डॉक्टर लक्ष्मण भगत, पंचायत समिती सभापती श्रीमती चित्रलेखा चौधरी, माजी जिल्हा अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी सभापती मनोज बोपचे आणि गोरेगाव तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच व विविध विभागांचे अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासकीय आढावा आणि आमदारांचे कडक निर्देश। आमदार विजय रहांगडाले यांनी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेतला। यामध्ये प्रशासन, वित्त, ग्रामपंचायत, समाजकल्याण, कृषी, आरोग्य, पशुसंवर्धन, शिक्षण, महिला व बालविकास, बांधकाम, पाटबंधारे आणि पाणीपुरवठा या सर्व विभागांच्या कामकाजाची झाडाझडती घेण्यात आली। आढावा घेताना आमदारांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट शब्दांत निर्देशित केले की पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांनी जनतेची कामे व्यवस्थित करावीत। सामान्य नागरिकांना आपल्या कामासाठी कोणतीही अडचण येता कामा नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी। कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवा। कृषी, शिक्षण आणि आरोग्य विकासाचा नवा दृष्टिकोन। कार्यक्रमात कृषी आणि आरोग्य यांच्यातील समन्वयावर विशेष चर्चा करण्यात आली। आधुनिक कृषी शिक्षणामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उन्नयन होईल, तर चांगल्या आरोग्य सुविधांमुळे त्यांचे जीवनमान सुधारेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। ठळक वैशिष्ट्ये, नियोजन। आगामी शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीचे नियोजन करण्यात आले। संवाद। सरपंच संमेलनात थेट लोकप्रतिनिधी, सरपंच आणि प्रशासन यांच्यात संवाद साधून गावागावांतील समस्यांवर चर्चा करण्यात आली। पारदर्शकता। भ्रष्टाचाराला थारा न देता जनतेची कामे विनाविलंब पूर्ण करण्यावर भर दिला। गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत आज सरपंच संमेलन व आमसभा ठेवण्यात आली होती। या आमसभेच्या अंतर्गत अनेक प्रश्न उपस्थित झाले। पंचायत समितीच्या माध्यमातून जेवढे विभागाच्या अंतर्गत, त्याचबरोबर शासनाच्या विभागाच्या अंतर्गत ज्या योजना लोकांपर्यंत जात आहेत, त्या योजना शासनाच्या माध्यमातून झाल्या आहेत, सुरू आहेत, त्या योजनेच्या बद्दल जेवढं काम झालं आहे त्याचा आढावा घेण्यात आला। एक चांगलं काम शासनाच्या निर्देशानुसार व जीवना निधी शासनाच्या माध्यमातून पंचायत समितीला आला, ते खर्चीकरण्याचे काम पंचायत समितीच्या माध्यमातून विभागांनी केलं आहे। त्याचबरोबर शासनाचे जे विभाग होते त्या माध्यमातून सुद्धा चांगला शासकीय योजनेचा लाभ ज्या लोकांपर्यंत जायचा होता तो त्यांना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून लोकांचा जे काम आहे ते 90% कामं झालं आहे। एक समाधानकारक काम पंचायत समितीच्या माध्यमातून झालं, त्याची आज आमसभा होती। अनेक प्रश्न या माध्यमातून आले। सगळ्या विभागांना निर्देश देण्यात आलेला आहे की आपण जे काम करता लोकोपयोगी, लोकहितकारी काम आहेत त्यांना मध्ये अडथळा न येता सहकार्य करावं आणि लोकांना शासकीय योजनेचा फायदा लाभ देऊन त्यांच्या जीवनमान कसा उंचावता येईल त्याकडे आपण सगळं प्रयत्न करावं असे निर्देश सगळ्या विभागांना देण्यात आले। सत्य को जानो न्यूजसाठी ही होती गोरेगाव येथील विशेष बातमी। प्रशासकीय कामात सुधारणा होऊन सामान्य जनतेला न्याय मिळतो की नाही हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल।